आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जिल्हाधिकारी कार्यालय सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आराखड्याचा सविस्तर आढावा। सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। बैठकीत चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्षस्थानी होते। बैठकीत जिल्हा वार्षिक आराखड्याचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला। तसेच वाढीव आराखड्याच्या अनुषंगाने विभागनिहाय चर्चा करून विविध योजनांसाठी वाढीव निधीची तरतूद करण्याबाबत सखोल विचार विनिमय करण्यात आला। महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। बैठकीदरम्यान जिल्ह्याच्या मूलभूत गरजांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी घेण्यात आले। त्यामध्ये ग्रामीण भागातील वीज पुरवठा व्यवस्था सक्षम करणे, शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले पाणंद रस्ते व वाढीव ग्रामीण रस्ते, वन विभागाशी संबंधित विकास कामे, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे राबवणे, रस्ते सुविधांचा विस्तार व सुधारणा, जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे यांसारख्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित विभाग प्रमुखांकडून प्रगती अहवाल सादर करण्यात आले। विकासाला गती देण्याचा निर्धार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व विभागांना निधीचा प्रभावी व पारदर्शक वापर करण्याच्या सूचना दिल्या। ग्रामीण व शहरी भागातील विकास कामांना प्राधान्य देत लोकहिताच्या योजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्हा वार्षिक आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सांगली जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। बैठकीस जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व संबंधित मान्यवर उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।